यवतमाळातील सामाजिक चळवळीच्या नेता सौ मनीषा वसंतराव तिरनकर यांना एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने मराठी पत्रकार संघ मुंबई येथे भव्य कार्यक्रमात समाजरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार माननीय नामदार अनिल पाटील, मदत पुनर्वसन मंत्री, माननीय नामदार संजय बनसोड, क्रीडा मंत्री माननीय प्रताप देशमुख, माजी महापौर सुप्रसिद्ध संगीतकार माननीय हदलीप सेन, डॉक्टर अशोक जोधळे, अरुण मराठे, आजमत खान यांच्या उपस्थितीत देण्यात आला। अखंड भारत राष्ट्र निर्मिती, मानवी सेवा इत्यादी कार्यासाठीच्या उद्देशाने समाजरत्न पुरस्काराने मनीषा तिरनकर सन्मानित झाले। मनीषा तिरनकर या महिला सामाजिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्षा, महाराष्ट्र राज्य नॅशनल चाइल्ड्स अँड वुमन डेव्हलपमेंट कौन्सिल न्यू दिल्ली, व्हाइस प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य नॅशनल अँटी करप्शन ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष यवतमाळ, भारतीय नारी संघटना यवतमाळ अशा विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी आहेत। आदिवासी आणि बहुजन समाजात त्यांचे बहुजन कार्य असून त्यांनी पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड भूमिकेने कार्य चालविले। समाज उत्थानासाठी चळवळीची महिला परिषद, पोलीस बांधवांच्या हक्कासाठी पुढाकार, सर्व समाजातील सामाजिक कार्यक्रमात वक्त्या म्हणून उपस्थित, समता पर्वतात पदाधिकारी राहून सहभाग। मनीषा तिरनकर यांनी मानवी हक्काची झेप घेऊन स्त्री ही सशक्त व्हावी म्हणून श्रीमंत बलाढ्य शक्तीच्या विरोधात नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविली। त्यांच्या संघर्षाच्या जीवनाचा हा समाजरत्न पुरस्कार असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।